आणि 2 वर्षामध्ये साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा करोनामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ किंवा मुंबई गोवा हायवे ह्या सगळी कामं या ठिकाणी केली. पण 2 वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प झालेला आहे. आज आपण बघितलं असेल की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे 2 पालकमंत्री आणि भाजपचे 1 केंद्रीय मंत्री आणि 1 या सरकारमध्ये मंत्री असे 4 मंत्री असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आज रेंगाळत चाललेले आहेत. आणि म्हणूनच काल खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या प्रचाराची सुरुवातसुद्धा आम्ही करत असताना एकीकडे खासदार साहेबांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही ही सर्व वस्तुस्थिती आहे. आणि दुसरीकडे शिंदे गटाच्या खरं तर पक्ष का फोडला तर पक्षाच्या भूमिका त्यांना पटत नव्हत्या, दुसऱ्या पक्षाच्या मित्र पक्षाच्या. पण 2-2 मंत्री असून सुद्धा पक्षाचा उमेदवार न घेता नारायण राणेंचे पाय ते धरतायत आणि त्यातच त्यांची निष्क्रियता दिसून येत आहे. आणि हे असताना उद्धवजी उद्या येताना सगळीकडे आपण सावंतवाडी, कुडाळ, मालवण येथे स्वागत आणि छोटासा संवाद या ठिकाणी साधणार आहोत. परंतु कणकवलीमध्ये 6:30 वाजता जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना खरं तरी तातडीची लोकांची अपेक्षा होती की जिल्ह्यामध्ये साहेबांनी बोलावं. हा खरं तर दौऱ्यामध्ये नव्हता, परंतु आत्ताच राऊतसाहेब, सतीश सावंत, अतुलजी, अरुभाई, संदेशभाई यांनी सगळ्यांनी या सगळ्यांनी विनंती केली की या ठिकाणी सभा घ्यावी, कारण सभेचं हे प्रोग्राममध्ये नव्हतं. परंतु तातडीने आत्ता जी जाहीर सभा केलेली आहे आणि या सभेमध्ये खरं तर आपल्या माध्यमातून लोकांमध्ये ही सभा जाऊन देत आणि जास्तीत जास्त लोक या सभेसाठी येऊन देत. विद्युतजींच्या पाठीशी लोक आहेत जिल्ह्यावासीय, या सभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. बस.